नमस्कार. आज 25 ऑगस्ट 2026 वार आहे मंगळवार. लोकसत्ता आणि इंडियन एक्सप्रेस वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे. पहा, पहिली बातमी, सणासुदीसाठी देशात साखरेचा पुरेसा साठा. आता ही जी बातमी आहे, खऱ्या अर्थाने जर पाहिलात तर UPSC पर्यंत जाईपर्यंत ही बातमी थोडीशी शिळी होणार आहे. पण बॅकवर्ड लिंकेजेसमधून आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे, तर शुगर, त्यानंतर राईस, ओके, या गोष्टीच्या किमती किती आहेत, किंमत म्हणतोय तर साठा आपल्या देशामध्ये किती आहे हे लक्षात ठेवायचं आहे पॉईंट. ओके, व हा डाटा आपल्याला कधी मिळेल तर पुढल्या वर्षी इकॉनॉमिक सर्व्हेमधून हा डाटा तुम्हाला मिळून जाईल. डन. त्याच्यानंतर पहा, शुगर प्रोडक्शनमध्ये कोणतं राज्य प्रथम आहे हे पण तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे, कारण बॅकवर्ड लिंकेजेस इथं आलेला आहे. बरोबर. आता हा सर्व जो डाटा आहे ना, तो आपल्याला पुढल्या वर्षीच्या इकॉनॉमिक सर्व्हेमध्ये मिळणार आहे. ओके, त्याच्यानंतर आज पाहिलं आपण तर MPSC मुख्य परीक्षेचा निकाल लागलेला आहे व त्यामध्ये पण अँसर रायटिंगला जे मार्क मिळाले ते UPSCच्या धर्तीवरच मिळालेले आहेत. ओके, म्हणजे जवळपास पहा 50% मार्क तुम्हाला मिळालेले आहेत. त्यामुळे इव्हॅल्युएशन जे होत आहे ते UPSCच्या लेवलचंच आहे असं मी ग्राह्य धरत आहे. व त्याच्यानंतर पहा, जे काय म्हणू शकता, जे आक्षेप आहेत, ओके, त्यामध्ये विद्यार्थ्यांचे काही आक्षेप मी वाचले. पहा, त्यामध्ये त्यांनी म्हटलेत की मुलींचं कदाचित अक्षर चांगलं वगैरे असतं. व माझ्याकडे पण ज्या विद्यार्थ्यांनी अँसर रायटिंग प्रोग्राम जॉईन केला आहे, पहा, त्यामधील बहुतांश ज्या मुलींचं जे अक्षर आहे, विद्यार्थिनींचं अक्षर असं म्हणू शकतो आपण, तर पहा 80% विद्यार्थिनींचं आन्सर नक्कीच चांगलं आहे तिथे व 20% मुलांचं पण आन्सर तिथं नक्कीच चांगलं आहे. ओके, विद्यार्थ्यांपैकी मुला आणि मुलींचं जर तुम्ही फरक काढलात ना, तर त्यामध्ये मुलींचं हस्ताक्षर नक्कीच चांगलं आहे. त्यामुळे हस्ताक्षराला तुम्ही थोडंसं प्राधान्य द्या. हां, मला नक्की माहिती आहे, पहा, की रात्रातून तुमचा आन्सर चेंज होणार नाही आहे. ओके, पण तुम्ही नक्की प्रयत्न तरी करू शकता ना. म्हणजे जशा पद्धतीने आपण लहानपणी आन्सर चांगला लिहिण्याचा वगैरे प्रयत्न केला होता, जसं पहा एक एक शब्द वगैरे तशा पद्धतीने, तर नक्कीच तिथं हे होतं, म्हणजे इम्पॅक्ट पडतंच. पहा, किती जरी म्हटलात तर तुम्ही. व प्रॉब्लेम कसा आहे, पहा, फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन. ओके, जर तिथं चांगलं मोत्यासारखं जर अक्षर असेल ना, तर +1 मार्क एक्झामला नक्की देऊन जातो. ओके, त्यामुळे जे विद्यार्थी राज्यसेवेची तयारी करत आहेत किंवा UPSCची पण तयारी करत आहेत, त्यांनी थोडंसं अक्षर सुधारण्याकडे प्रयत्न करा. ओके, अद्याप वेळ आहे तुमच्या मुख्य परीक्षेला, तर प्लीज तुम्ही हे करू शकता नक्कीच. डन. त्यानंतर पुढे चला, ज्येष्ठ व्याकरणतज्ञ यास्मिन शेख यांचे निधन. प्राध्यापिका यास्मिन शेख 101 वर्षांच्या होत्या. त्यांचे निधन वृद्धोपकाळाने झालेलं आहे व त्यांना दिलेल्या पुरस्कार हे लक्षात ठेवा. कंबाईन परीक्षेला हा प्रश्न येऊ शकतो. तर राज्य शासनाच्या मराठी भाषा विभागाच्या वतीने डॉक्टर अशोक केळकर भाषा अभ्यासक पुरस्कार त्यांना प्राप्त आहे. त्यानंतर महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने डॉक्टर ग.ना. जोगळकर स्मृती पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. तसेच महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने जीवन गौरव पुरस्कार देखील त्यांना प्राप्त आहे व अंतर्नाद मासिकाच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आलेला आहे. तर ओके, तर हे पॉइंट्स तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. त्याच्यानंतर पुढे वापस आपण जर आलो तर सुट्या तेलाच्या विक्रीवरील बंदी मागे घेण्यात आलेली आहे. नेक्स्ट आहे पहा, लैंगिक छळाची प्राधान्याने चौकशी. दिल्ली आंदोलनासंदर्भात न्यायालयाने उच्चस्तरीय समितीला निर्देश दिलेले आहेत. पहा, काल परत एक पिटिशन दाखल करण्यात आली होती की बा दिल्लीमध्ये जे आंदोलन झालेलं होतं त्या आंदोलनादरम्यान पोलिसांनी मुलींसोबत तिथं दुर्व्यवहार केला. बरोबर आहे. मग त्याच्या अनुषंगाने सुप्रीम कोर्टाने सो मोटो कॉग्नियन्स घ्यावं अशी त्यांची याचिका होती. पण सुप्रीम कोर्टाने म्हटलं, पहा, की आपण ऑलरेडी एक समिती बसवली आहे व ती समिती बसवल्यानंतर अगदी त्या समितीला आम्ही सर्वोच्च अधिकार दिले आहेत. बरोबर आहे. मग ती समिती काय करेल, पहा, सगळ्यांच्या जे काही ज्यांच्यावरती म्हणजे जे काही विक्टिम्स वगैरे आहेत तिथे, मग ते स्वतः येऊन समितीसमोर हजर वगैरे राहू शकतील. पहा, व ते त्या पद्धतीने चर्चा केली जाईल. त्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा असं सुप्रीम कोर्टाने म्हटलेलं आहे. त्यासोबतच पहा, इथे त्यांनी एक सूचना केलेली आहे. पहा, की जर जी समिती आहे त्यांनी जर ईमेल प्रोव्हाइड केलं ना, तर त्या ईमेलवरती आपण एव्हिडन्स वगैरे दाखवू शकतो. ओके, मग त्यासाठी पण पहा समिती विचार करत आहे. मग पाहूयात आपण, ही न्यूज इन प्रोसेस आहे. मग त्यानंतर पाहता येईल. त्याच्यासोबतच पहा, आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जर सर्वोच्च न्यायालयाला ह्या समितीने जर काही रिकमेंडेशन दिली की बाबा देशामध्ये आंदोलन करायला तरी आपलं परमिशन आहे, कारण पहा आपल्या देशामध्ये लोकशाही आहे. बरोबर. मग या लोकशाहीमध्ये जर लोकशाहीचा आवाज जिवंत जर ठेवायचा असेल तर आपल्याकडे दबाव गटाचं खूप महत्त्व आहे. बरोबर आहे. दबाव गट यासोबतच पहा आपल्याला आंदोलनाची पण आवश्यकता असणार आहे. राईट आहे. मग आंदोलनं जर व्हायची असतील तर त्याच्यासाठी काही नियमावली लागेल. बरोबर आहे. मग ती नियमावली पण येऊ शकेल. पहा, त्यामुळे न्यूज इन प्रोसेस आहे. आपण या बातमीला नक्कीच वेळोवेळी पाहणार आहोत. ओके, त्यामुळे ही बातमी इथं संपलेली आहे का, तर बिलकुल नाही. फक्त तुम्ही लक्षात ठेवा की असं काहीतरी झालेलं आहे. डन. त्याच्यानंतर डोभाल चीनमध्ये दाखल झालेले आहेत व पहा नेक्स्ट मंथमध्ये आपल्याकडे काय आहे, तर ब्रिक्सची परिषद आहे. मग त्यासाठी पहा एस जयशंकर पण पुतीन यांच्याशी भेटीला गेलेले आहेत. बरोबर आहे. मग तिथे चर्चा झाली कशाबद्दल, पहा, तर अगदी SCO आणि ब्रिक्स यासाठी
नरेंद्र मोदी आणि पुतीन यांची 2 वेळेस भेट होणार आहे नेक्स्ट मंथमध्ये, सप्टेंबरमध्ये 2 वेळेस पहा पुतीन सोबत भेट आहे आपली, बरोबर. मग त्यासाठी पहा आपण कशाबद्दल चर्चा करणार आहोत, ट्रेडबद्दल, एनर्जीबद्दल आणि फर्टिलायझर्स याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. मग आता ही बातमी कोणाला समजेल पहा, आता उद्या सकाळी डोनाल्ड ट्रम्प तिथं वाचतील की बाबा एस जयशंकर जाऊन कोणाला भेटलेत, पुतीनला. मग नक्कीच पहा त्यांनी थोडंसं आग बबुला वगैरे होतील व म्हणतील की बाबा भारत देशावरती आम्ही आता आणखीन टॅरिफ वगैरे वाढवू. पण ठीक आहे, आपल्याला पहा फर्टिलायझर कुठून मिळत आहेत का, आता सध्याला पहा मिडल ईस्ट क्रायसिसमध्ये आहे, बरोबर. मग त्यामुळे पहा फर्टिलायझर्स आपल्याला प्रोव्हाइड होत नाहीत. त्यानंतर हायटेक म्हणजे चिप मॅन्युफॅक्चरिंग ज्या इंडस्ट्रीज आहेत त्या कोलॅप्स होत आहेत, बरोबर. या निमित्ताने पहा सगळ्याच जे टेक इंडस्ट्रीज आहेत त्यांच्या प्राईस किमती तिथं वाढलेल्या आहेत. जसं AC घ्या, मोबाईल घ्या, TV घ्या, म्हणजे कोणतीही वस्तू घ्या इलेक्ट्रॉनिक, त्याच्या किमती दिवसेंदिवस वाढत आहेत. मग यासाठी जर रशियाने आपला मदत केलं रिअर अर्थ एलिमेंट्स वगैरे, तर तिथं नक्कीच आपल्याला तिथं खूप मोठी मदत होणार आहे, बरोबर. त्याच्यासोबत पहा आपलं व्यापार होणार आहे. आणि एनर्जी, आज घडीला एनर्जी पहा अगदी रशिया आणि भारत एकूण एकावरती डिपेंड झालेले आहेत. ओके, त्यामुळे एस जयशंकर यांनी पुतीन यांच्यासोबत चर्चा केली पहा. पण नक्कीच आता अजेंडा तिथं तयार होईल व बायलॅटरल हा जो ॲग्रीमेंट आहे ना तो तयार केला जाणार आहे. भारत आणि रशिया या दोघांमध्ये बायलॅटरल जी डील आहे ना ती साईन होईल याची अपेक्षा नक्की आहे व पॉझिटिव्ह आपण नक्की आहोत रशियाला घेऊन, बरोबर. पाहूयात त्याच्यानंतर पहा ट्रम्प यांच्याबद्दल एक रिमार्क आलेला आहे. म्हणजे लास्ट मंथमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्यावेळेस G7 समिटसाठी गेले होते युरोपमध्ये, त्यावेळेस ना त्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत पत्रकार परिषद घेतली नाही. ओके, त्यामुळे आता त्याचं हे आलेलं आहे पहा की डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरती भारत देशाला भरोसा नाही आहे का, तर ते काही पण बोलू शकतात पत्रकार परिषदेमध्ये, त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित नव्हते असं त्यांनी रिमार्क केलं आहे. ठीक आहे, आता अगदी आपल्याला याबद्दल काही डीपमध्ये वगैरे जाण्याची गरज नाही, परंतु मी काय म्हटलं पहा की डोनाल्ड ट्रम्प ज्यावेळेस न्यूजपेपर वाचतील व त्यांना समजेल किंवा इंडिया काहीतरी घडामोडी करत आहे, मग त्यावेळेस पाहण्यासारखं असेल. पण ठीक आहे, पाहूयात आपण. त्याच्यानंतर पुढल्या वर्षीच्या मेन्ससाठी हा प्रश्न विचारला जाऊ शकेल पहा. जसं की यावर्षी पण ब्रिक्सबद्दल प्रश्न आला, पुढल्या वर्षी पण कदाचित ब्रिक्समध्ये प्रश्न येऊ शकेल किंवा रशियाबद्दल प्रश्न येऊ शकेल. त्यासोबत चायनासोबत पण प्रश्न येऊ शकेल, कारण यावर्षी चायना ना सध्याला चर्चेत आहे. व अजित डोभाल त्याचमुळे पहा कुठे गेलेत, बीजिंगला गेलेले आहेत व तिथं संवाद चालू होणार आहे आता उद्यापासून, म्हणजे आजपासूनच तिथं संवाद आहे पहा. चीनचे परराष्ट्रमंत्री वांग ई यांच्यासोबत बैठक आहे. मग या बैठकीमध्ये 2020 ते 2024 दरम्यान अरुणाचल प्रदेशचा जो काही हिस्सा चायनाने बळकावण्याचा प्रयत्न केला होता, त्यासोबतच पहा त्यांना नावं दिलेली आहेत चायनाने. अरुणाचल प्रदेशमधील जे काही सिटीज वगैरे पहा आपली देशाची हे आहेत, म्हणजे आपलं सॉवरेन तिथं हे आहे ना, पण पहा नेफा असल्यामुळे ते चायना तिथं मान्य करत नाही. यावरूनच पहा इंटरनॅशनल रिलेशनच्या बॅचचं प्रमोशन पहा. मी पवन निलवाड इंटरनॅशनल रिलेशन्स हा विषय शिकवतो. त्यानिमित्ताने पहा ज्या विद्यार्थ्यांना राज्यसेवा मेन्स द्यायची आहे किंवा UPSCची मुख्य परीक्षा द्यायची असेल, इवन पहा जर तुम्हाला आपल्या देशाचे रिलेशन्स दुसऱ्या देशासोबत कशा पद्धतीने आहेत हे जर जाणून घ्यायचं असेल, तर तुम्ही नक्की माझ्या बॅचमध्ये एनरोल होऊ शकता. जर तुम्हाला एनरोल करायचं असेल तर प्लीज माझ्याशी संपर्क साधा. ओके, त्याच्यानंतर पहा पुढे जाऊयात आपण. ही बातमी आपण पाहिलीच आहेत. नेक्स्ट पहा, अमेरिका आणि इराण परस्परांना आर्थिक नाकेबंदीच्या धमक्या तिथे देत आहेत. ओके, आता पहा तुम्हाला आठवत असेल की परवा दिवशीच्या न्यूजपेपरमध्ये त्याच्यानंतर आणखीन एक महत्त्वाचं, आज 2 दिवस पहा थोडंसं न्यूजपेपरमध्ये खंड पडलेला होता, पण उद्या सकाळी मी एकदम उठल्या तुम्हाला न्यूजपेपर देण्याचा नक्की प्रयत्न करेन. ओके, त्यामुळे निश्चिंत राहा. भरपूर विद्यार्थ्यांचे कॉल वगैरे आले, तर नक्कीच न्यूजपेपरला मी बंद केलं नाही किंवा ते बंद पण करू शकत नाही, तर नक्कीच तुम्हाला मी उद्या सकाळी एकदम उठल्या रामभरा तशा पद्धतीने देण्याचा प्रयत्न करेन. तर वापस या आता. तर पहा आपण मागच्याच 1-2 दिवसापूर्वी ना एक न्यूज पाहिली होती पहा की जवळपास 22 जे सेलर्स आहेत इंडियाचे आणि जे 2 जहाज आहेत ती त्यांनी किडनॅप केले आहेत, म्हणजे हायजॅक केलेले आहेत. कोण? यमन यांनी, बरोबर आहे. मग पहा मिडल ईस्टमधून ना आज घडीला प्रवास करणं खूप हे झालेलं आहे, म्हणजे धोक्याचं झालं आहे, हाय रिस्क तिथं झालेलं आहे, बरोबर. मग याच दरम्यान आता पहा अमेरिका काय करत आहे, तर इराणवरती आर्थिक निर्बंध लावत आहे. का आर्थिक निर्बंध लावत आहेत की बाबा तू जर पैसे कमवला नाहीस तर तू कशा पद्धतीने सर्व्हाइव्ह करतो मी पण पाहतो, असं इराणचं म्हणणं आहे. तर अमेरिकेला इराण काय म्हणत आहे पहा, अमेरिकेचं म्हणणं आहे इराणला, ओके, की बाबा तुझ्या इकॉनॉमीला आम्ही बर्बाद करून टाकू. मग इराण पण तेच म्हणत आहे पहा, तू जर इथून गेला नाहीस तर मी काय करेन, इथून जहाजाला एकाही परमिशन देणार नाही व मिडल ईस्टमधून पण एकाही जहाजाला परमिशन देणार नाही. यामुळे काय होत आहे पहा, मिडल ईस्ट मधूनचा पण व्यापार ठप्प झालेला आहे. म्हणजे अगदी बाबेल मंडेप हा आपला पहा अशा पद्धतीने
पेनिन्सुला आहे. ओके, मग इथून पहा, इथं आहे येमन, वरती आहे ओमान, व इथं आहे स्टेट ऑफ हॉर्मुझ. ओके, व ही झाली स्टेट ऑफ हॉर्मुझ. व हे जे खालची आलेली आहे ही रेड सीची आहे, ही रेड सीचं बाबेल मंडेब आहे. मग या बाबेल मंडेबला कोणी कॅप्चर केलं? येमन यांनी कॅप्चर केलाय. व ह्या स्टेट ऑफ हॉर्मुझला कोणी कॅप्चर केलाय? तर इराणने कॅप्चर केलाय. यामुळे पहा, अगदी युरोपियन जे काही जहाज वगैरे आहेत किंवा इंडियाचे पण जे जहाज आहेत ना, ते कुठे थांबलेले आहेत? मग ह्या रेड सी मधून पण येता येत नाही त्यांना, व इकडून पण येता येत नाही, व दुसरीकडून पण येता येत नाही आपल्या जहाजांना. दुसरीकडून म्हणजे काय? स्टेट ऑफ हॉर्मुझ मधून. ओके, त्यामुळे पहा सध्याला सिच्युएशन क्रिटिकल आहे. व अमेरिका आणि इराण यांनी लवकरात लवकर थोडंसं जर त्यांनी सीज फायरवर साईन वगैरे केली तर ते कदाचित बेटर होईल. मग त्यासाठी कोण प्रयत्न करत आहे? तर पाकिस्तान तिथं प्रयत्न करत आहे. काल तेहरानमध्ये त्यांचे जे लष्कर प्रमुख आहेत त्यांनी व्हिजिट केली व त्यांनी इराणला समजावण्याचा वगैरे थोडासा प्रयत्न केला. पाहूया त्याच्या वाटाघाटी वगैरे काय होतील. ओके, त्याच्यानंतर आपण पुढे जाऊयात. महाप्रदेश पहा, अर्धा मराठवाडा दुष्काळ छायेत, पिके माना टाकू लागली आहेत, विहिरी तळाला गाठलेल्या आहेत. त्यामुळे लवकरात लवकर पाऊस पडेल अशी एक अपेक्षा आपण नक्की करूयात. कारण पहा, मराठवाड्यातील लातूर, धाराशिव, परभणी, बीड जिल्ह्यांतील दुष्काळ छाया आता गंभीर रूप घेऊ लागली आहे. म्हणजे पहा, जर पुढल्या आठवड्या 15 दिवसामध्ये जर योग्य पद्धतीने पाऊस पडला नाही तर जे जनावरे आहेत किंवा जे गुरे आहेत त्यांना पिण्यासाठी पाणी मिळणार नाही व खाण्यासाठी चारा मिळणार नाही, एवढी भीषण अवस्था तिथं झालेली आहे. त्यासोबतच पहा, पेरण्याही झालेल्या नाहीत धाराशिव जिल्ह्यामध्ये. म्हणजे खूप भयावह ही स्थिती आहे. ओके, एकीकडे पाऊस झालेला आहे परंतु दुसरीकडे पाऊसच नाही आहे. पहा, म्हणजे अतिशय भयावह हे चित्र आहे. नेक्स्ट पहा, शाळांसाठी 5 ऐवजी 20% निधी देण्याची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेली आहे. तर शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी जिल्हा नियोजन विकास निधीतून आता 5 ऐवजी 20% निधी खर्च करण्यात येणार आहे. व जुने धोरण जे होतं ना, विसरा आणि म्हणजे जुनं जे धोरण होतं 5%चं, त्याला आता विसरून जायचं आहे व नव्या धोरणानुसार 20% शाळांवरती खर्च करायचा आहे. व शाळाच्या जे इमारती वगैरे आहेत त्यानंतर जी शाळेची डागडुजी करायचं जे कार्यक्रम आहे ना, तो हाती घेण्यात येणार आहे. ही चांगली गोष्ट आहे. पहा, त्यामुळे दबाव गट देशामध्ये असणं खूप गरजेचं आहे. आता नक्कीच पहा, याला कॉक्रोच जनता पार्टीने जे आंदोलन केलं होतं किंवा सध्याला जे आंदोलन चालू आहे की बा स्कूल ठीक करो, ओके, मग त्या आंदोलनाचं हेच यश आहे की बा पूर्वी 5% फक्त शाळाच्या निधीवरती खर्च केला जायचा, ते आता जिल्हा नुसार 20% तिथं निधी खर्च केला जाणार आहे. ओके, मग ही खरंच चांगली गोष्ट आहे. पहा, जर शाळा चांगल्या झाल्या असतील तर नक्कीच पहा, तिथं जे शिक्षक आहेत ते पण चांगल्या पद्धतीने शिकवतील, कारण त्यांना पण पहा धाक असेल. ओके, मग नक्कीच पहा, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, ही जी उक्ती आहे ती खऱ्या अर्थाने इथं सार्थक होईल. ओके, डन. त्यानंतर पुढे, कुंभमेळ्यासाठी हजारो कोटींचा निधी, मराठी शाळांसाठी काय? आता सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती यांनी हा प्रश्न केला आहे. पहा, कारण ते पण मराठी शाळेमध्ये शिकले आहेत. ओके, मग त्यानिमित्ताने त्यांनी सहज एक प्रश्न विचारला की कुंभमेळ्यासाठी तुमच्याकडे भरपूर पैसे आहेत पण मराठी ज्या शाळा आहेत त्या बंद होत आहेत, मग त्या शाळांबद्दल तुमच्याकडे निधी नाही का? हा खूप मोठा प्रश्न आहे, पण पहा, आपण याला जास्त विश्लेषण करू शकत नाही. ओके, त्यानिमित्ताने मी पुढे जाण्याचा प्रयत्न करतो. नेक्स्ट पहा, कर्जमुक्ती योजनेतून शेतकऱ्यांना दिलासा. आता अगदीच ही पॉझिटिव्ह न्यूज आहे व पुढल्या वर्षी कदाचित परीक्षेला प्रश्न येईल. ओके, त्या अनुषंगाने हे जे पॉईंट आहेत ते आपण वाचण्याचा प्रयत्न करूयात. तर पहा, बाबासाहेब पाटील सहकार मंत्री महाराष्ट्र राज्य यांनी हा आर्टिकल लिहिला आहे. अतिशय बेस्ट आर्टिकल आहे व पॉझिटिव्ह न्यूजमधून आहे. आणि आता दुसरे जर आर्टिकल तुम्ही पाहिला तर निगेटिव्हच असतात. ओके, पण हा पॉझिटिव्ह आहे, या निमित्ताने याला घेतोय. तर पहा, अगदीच यांनी आर्टिकल लिहिल्यानंतर कन्क्लुजन किती बेस्ट केलेलं आहे. पहा की पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना ही केवळ कर्जमुक्ती नाही तर शेतकऱ्यांना नव्याने उभे राहण्याचा विश्वास आहे. शेतकरी सक्षम, शेती समृद्ध आणि महाराष्ट्र अधिक प्रगत करण्याच्या दिशेने हे राज्य शासनाचे महत्त्वपूर्ण पाऊल आहे. कशा पद्धतीने पॉझिटिव्ह एंडवरती यांनी हा आर्टिकल एंड केलेला आहे किंवा पॉझिटिव्ह नोटवरती हा आर्टिकल एंड झालेला आहे. तर अगदी अशाच पद्धतीने तुम्हाला पण आर्टिकल किंवा कन्क्लुजन लिहायचं आहे. ओके, त्यानंतर प्रस्तावना तुम्ही पहा, राज्यातील शेतकरी बांधव नैसर्गिक आपत्ती, दुष्काळ, अवकाळी पाऊस, गारपीट तसेच विविध संकटामुळे आर्थिक अडचणीत आले आहेत. अशा परिस्थितीत त्यांना आर्थिक दिलासा देऊन कर्जाच्या दुष्टचक्रातून बाहेर काढणे आणि नव्याने शेती उभी करण्यासाठी आधार देणे हा राज्य शासनाचा प्रामाणिक प्रयत्न आहे. याच उद्देशाने राज्य शासनाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 सुरू केली आहे. मग त्या अनुषंगाने पहा,
त्यांच्या ज्या लिस्ट आहेत त्या ऑलरेडी प्रकाशित झालेल्या आहेत व वेळोवेळी बँकांसोबत त्यांनी समन्वय साधून त्या लिस्ट प्रकाशित करत आहेत. त्यानंतर जे व्यक्ती अपात्र आहेत त्यांची पण त्यांनी यादी बँकेच्या वेबसाईटवरती पब्लिश केलेली आहे. त्यानंतर ज्या शेतकऱ्यांना काही समस्या येत असतील किंवा त्यांचे काही जर सूचना असतील तर त्यांनी या टोल फ्री नंबरवरती संपर्क साधावा यांनी ते बद्दल पण दिलेला आहे. त्याच्यानंतर पहा इथं आकडेवारी दिली, ही आकडेवारी प्लीज लक्षात ठेवू नका, ही गरजेची नाही आहे. ओके, पहा आपलं छोटूसं मेंदू आहे, या छोटूशा मेंदूमध्ये काही गोष्टीच लक्षात राहणार आहेत, बरोबर, व परीक्षेमध्ये तेवढ्याच गोष्टी महत्त्वपूर्ण ठरतील. त्यामुळे पहा हा पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा की न्यूजपेपरमध्ये आलेली प्रत्येक गोष्ट तुमच्यासाठी गरजेची नसतेच. ओके, तर अशा पद्धतीने हा आर्टिकल आहे. त्याच्यानंतर पहा शेतकऱ्यांना नियमितपणे कर्जाची परतफेड करण्याची प्रेरणा मिळावी यासाठी या निमित्ताने कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयापर्यंतचा प्रोत्साहनपर लाभ देखील देण्यात येणार आहे. आता नक्की पहा हे सर्वांना ही पॉईंट्स माहिती आहेत किंवा या शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या सर्व अटी तुम्हाला सर्व याच्या पूर्वीच माहिती आहेत. ओके, आता फक्त आपल्याला हे लिहायचं आहे की उत्तर कशा पद्धतीने लिहिलं जातं. ओके, त्यासाठी मी हा पॉईंट इथं घेऊन आलेला आहे. डन. लाभार्थींची संख्या वगैरे आपल्याला सरळ सेवेसाठी वगैरे गरजेचं, परंतु लक्षात राहत नाही त्या गोष्टी, त्यामुळे आपण स्किप करून पुढे गेलेलं नक्की परवडेल. डन. त्याच्यानंतर पुढे चला. नेक्स्ट आहे पहा कोचिंगचे मोफतीकरण की शिक्षणाचे बाजारीकरण प्रश्नचिन्ह. आता हा आर्टिकल थोडासा निगेटिव्ह सेन्समध्ये आहे. ओके, आता मी डायरेक्टली त्यावरती अटॅक करण्याचा प्रयत्न करेन. तर पहा लेखकांना बेसिकली इथं म्हणायचं काय आहे या आर्टिकलमध्ये की पहा सध्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून सांगितलं की बाबा आपण आता स्पर्धा परीक्षेचे शिकणारे जे विद्यार्थी आहेत त्यांना मोफत एज्युकेशन आपण देणार आहोत किंवा मोफत कोचिंगची तिथं सुविधा देणार आहोत. म्हणजे याचा अर्थ असा होत आहे की पहा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पण समजलेलं आहे की बा कोचिंग शिवाय आपलं काहीही होऊ शकत नाही. मग नुकतंच जे नव्याने आपल्याकडे पहा स्कूल ठीक करो जे अभियान झालेलं होतं ते मग यशस्वी आहे का? तर बिलकुल यस, याचं हेच फलित आहे पहा. कारण आपल्या शाळेमध्ये आपला जर NCERT चांगल्या पद्धतीने शिकवण्यात आली नाही किंवा महाराष्ट्राची पुस्तकं चांगल्या पद्धतीने शिकवण्यात आली नाहीत, त्यामुळेच तर आपल्याला कोचिंगची गरज पडत आहे ना. अन्यथा प्रत्येक गोष्ट तुम्हाला लगेच येतं, म्हणजे जे काही सिलेबस आपला शाळेमध्ये शिकलंय ना त्याच्याच आधारावरती तुमची एक्झाम आहे, बरोबर. मग हे विनाकारण दुसरी आपण कोचिंगला वगैरे फीस तिथं का घालायचं? तर पहा प्रॉब्लेम हा आहे की आपलं एज्युकेशन चांगल्या पद्धतीने झालं नाही. मग याच कारणानिमित्त पहा त्यांनी हा सल्ला दिला आहे की पहिल्यांदा न्यू एज्युकेशन पॉलिसी तुम्ही आणलत ना किंवा नॅशनल एज्युकेशन पॉलिसी ज्याला आपण म्हणतो, तर त्या नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये जे काही पॉईंट्स आहेत ना त्याला तुम्ही पहिल्यांदा राबवण्याचा प्रयत्न करा. मग तुम्ही हे उर्वरित जे काही सर्व पॉईंट्स आहेत ना ते ऑटोमॅटिकली चांगल्या पद्धतीने राबवले जातील. व याचं फलित हेच आहे पहा आज घडीला की शिक्षणाचे बाजारीकरण झालेलं आहे. याच कारणानिमित्त आपल्याला कोचिंगकडे पळावं लागत आहे. अन्यथा पहा प्रायव्हेट जर सर्व गव्हर्नमेंट स्कूल जर चांगल्या पद्धतीने शिकवत असल्या तर प्रायव्हेट एज्युकेशनला तिथं व्हॅल्यूच मिळाली नसती ना. प्रायव्हेट एज्युकेशनमध्ये तिकडं कोणी गेलंच नसतं. म्हणजे जर सगळंच गव्हर्नमेंट तुम्हाला चांगल्या पद्धतीने जर प्रोव्हाइड करत असेल तर मग यासाठी पहा भारत सरकारने एज्युकेशनचं जे बजेट आहे ना ते वाढवणं काळाची गरज आहे, असं इथं बेसिकली लेखकांचा पॉईंट आहे. ओके, आता अगदीच निगेटिव्ह सेन्समधला आर्टिकल होता तरी देखील मी सांगण्याचा थोडासा प्रयत्न केलेला आहे.